पुणे मिरज लोंढा रेल्वेमार्ग बाधित नांद्रे गावातील शेतकऱ्यांचे आंदोलन गेली 4 वर्ष सुरूच. शेतात जाण्यासाठी सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी सुरू आहे आंदोलन. 10 दिवसात रस्ता रोक करून देण्याच्या महसूल मंत्र्यांच्या आदेशाला रेल्वे अधिकाऱ्यांनी दाखवली केऱ्याची टोपली. रस्ता करून देणार नसल्याची रेल्वे अधिकाऱ्यांची आडमोठी भूमिका आणि त्याविरोधात आज नांद्रे गाव बंद शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन. 4 वर्षापूर्वी पुणे मिरज लोंढा या रेल्वे मार्गासाठी नांद्रे वसगडे या गावातील काही एकर जमीन बाधित ठरत होती आणि त्या भागातील शेतात ये जा करण्यासाठी शेतकऱ्यांना वहिवाटीचा रस्ता करून देण्यात येईल असे सुरुवातीला रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. हार्दिक रेल्वे मार्ग आता पूर्ण झालेला असला तरी अद्याप या शेतकऱ्यांना त्यांचा वहिवाटीचा सर्व्हिस रोड रेल्वेने तयार करून दिला नाही आणि या मागणीसाठी या गावातील शेतकरी गेली 4 वर्ष सातत्याने आंदोलन करत आहेत. पण रेल्वे प्रशासनाचे अधिकारी अत्यंत आडमुठी भूमिका घेत या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. या शेतकऱ्यांनी सतत आंदोलन करत हा प्रश्न मांडल्यामुळे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नात दखल देत हा रस्ता त्या यंत्रणेने बांधून पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. पण रेल्वे अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्याविरोधात आज संपूर्ण नांद्रे गाव बंद ठेवत शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे आणि शेजारून वाहत असणाऱ्या नदीमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. अगदी 80 वर्षाच्या महिलेनं सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन रेल्वे प्रशासनाचा निषेध केला आहे. मौजे नांद्रे येथील आम्ही पुणे मिरज लोंढा रेल्वे प्रकल्पातील शेतकरी आमच्या प्रलंबित मागण्यासाठी गेले 48 महिने झाले आमचे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याचबरोबर आम्हाला जो शेतीस वहिवाटीचा रस्ता करून द्या असं रेल्वे प्रशासनानं 2022मध्ये लिहून दिलेलं होतं, तो रस्ता आज अखेर त्यांनी बनवून दिला नाही. राज्याचे महसूल मंत्र्यांनी 15 दिवसापूर्वी आदेश दिलेला आहे की सदर प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकल्पामुळे रस्ता जर वहिवाटीचा बंद झाला तर तो रस्ता करून देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. असं असून देखील रेल्वे प्रशासनानं त्या निर्णयाला सुद्धा केराची टोपली दाखवलेली आहे. त्याचबरोबर तत्कालीन जिल्हाधिकारी मैना घोष साहेब यांनीसुद्धा परवा व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक घेतलेली होती. त्या बैठकीला सुद्धा रेल्वे अधिकाऱ्यांनी रस्ता करून कोणत्याही परिस्थितीत देणार नाही अशी आडमुठेपणाची व आमच्या आम्हाला आंदोलनापासून परावृत्त न करता आम्हाला आंदोलनासाठी कसं उत्तेजित करता येईल, खत पाणी घालता येईल याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे. रेल्वे प्रशासनानं कोणतीही बैठक किंवा कोणतीही मीटिंग, कोणताही साधा फोन कॉलसुद्धा आम्हाला गेल्या 8 दिवसापासून केलेला नाही. जर आज संध्याकाळ असू दे किंवा उद्या सकाळपर्यंत रेल्वे प्रशासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्हाला ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल. त्याचबरोबर गेली 13 तारखेपासून आम्ही जलसमाधी आंदोलन करत आहे. काही शेतकऱ्यांचा रक्तातील साखर असू दे, ब्लड प्रेशर असू दे, हेही वाढलेलं आहे. आमच्या जीवितास धोका झाला तर त्यालाही रेल्वे प्रशासन जबाबदार राहील आणि त्याचबरोबर सरकारलाही आमचा निर्वाणीचा इशारा आहे. 1894चा इजमेंट ॲक्ट असू दे किंवा महसूल मंत्र्यांनी काढलेले आदेश असू देत, हे जरी मग इतर सांगली जिल्ह्यात त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नसेल तर आम्हाला आता वेगळ्या प्रकारे आंदोलन करून आमच्या जीविताचं बरं वाईट करून घेतल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, एवढा निर्वाणीचा इशारा देतो. आज पूर्णपणे आम्हाला पाठिंबा म्हणून गावातील शेतकऱ्यांनी नांद्रे बंद केलेला आहे. 100% नांद्रे गाव बंद आहे. त्यामुळे इथून पुढे जर प्रशासनानं आमची काही मागण्याबद्दल दखल नाही घेतली तर आम्हाला वेगळ्या प्रमाणात आंदोलन आमचं तीव्र करावं लागेल, एवढा त्यांना आम्ही निर्वाणीचा इशारा देतो आहे.